अनेक घरांमध्ये लहान मुलांना रामरक्षा शिकवली जाते. रामरक्षा 1,500 वेळा उच्चारली असता रामरक्षा स्तोत्र सिद्ध होते आणि त्या मुलाच्या भोवती एक सुरक्षा कवच निर्माण होते. साधारणतः 5 वर्षांमध्ये रामरक्षेचे 1,500 आवर्तन सहज होऊ शकतात. म्हणजे पहिलीपासून जर मुलाला नित्य रामरक्षा म्हणायला सांगितली तर साधारणतः 5वी-6वी पर्यंत त्याची 1,500 आवर्तनं पूर्ण होतात. मुलाच्या नकळत एक सुरक्षा कवच त्याच्या व्यक्तिमत्वाभोवती निर्माण होते. मुलाच्या सुरक्षेसाठी प्रत्येक पालक काळजीत असतो आणि वर्तमान परिस्थितीमध्ये अनेक संकटांना मुलामुलींना सामोरे जावे लागते. मुले-मुली घरी येईपर्यंत आईला काळजी असते. अशा असुरक्षित वातावरणात रामरक्षा स्तोत्र मुलांना सुरक्षा कवच प्रदान करते. रामरक्षासोबत भीमरूपी हनुमान स्तोत्र म्हटले असता मुलांचे शरीर, मानसिक आणि बौद्धिक क्षमता शक्तिशाली, प्रतिभाशाली आणि तेजस्वी होते. कोणतेही मंत्र, श्लोक, प्रार्थना सुरक्षा प्रदान करतेच, परंतु त्यामध्ये विशेष रामरक्षा स्तोत्राविषयी शास्त्रात सांगितले आहे. फिजिक्स अँड केमिस्ट्री ऑफ ह्युमन बॉडी हे परदेशी शास्त्रज्ञांनी लिहिलेले पुस्तक आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की रोज 5 मिनिटे जरी मनापासून मंत्र, श्लोक अशी साधना केली तर 3 महिन्यात रक्ताच्या सर्व जुन्या पेशी नाहीशा होतात आणि निर्माण होणाऱ्या नवीन रक्ताच्या पेशी या पहिल्या रक्ताच्या पेशीपेक्षा अधिक तेजस्वी, बलवान, शक्तिशाली आणि निरोगी तयार होतात. अशी साधना 7 वर्षे केली असता हाडापर्यंतच्या सर्वच पेशी बलवान, निरोगी तयार होतात. त्याचे शरीर पूर्णतः आजारमुक्त आणि निरोगी होऊ शकते. हे परदेशी संशोधकांनी सिद्ध केले. आपल्या देशातील महान ऋषीमुनी आणि सत्पुरुषांनी ध्वनीच्या ठिकाणी असलेल्या सामर्थ्याला वैदिक काळापासून जाणले आहे. आजपर्यंत यासाठी सर्व संतांनी नामसाधनाचा महिमा जनमानसात रुजवण्याचा नित्य प्रयत्न केला आहे. ज्यावेळी आपण ठराविक वेळेला, ठराविक कालावधी आणि ठराविक जागी ठरवून साधना करतो त्यावेळी ती साधना सिद्ध होते.